आज आपण बघणार आहे हॅव. हॅव म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे. हॅव कधी वापरायचं, ओके आपण बघूया. थोडंसं लक्ष द्या बोर्डाकडे, बघा लक्ष द्यायचं आहे. हॅव हॅव म्हणजे सब्जेक्ट कडे म्हणजे कर्त्याकडे डॉट 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 आहे. सब्जेक्ट जवळ काहीतरी आहे. उपयोग कधी करायचा हॅवचा तुम्हाला? आपल्याकडे किंवा एखाद्या कुणाकडे तरी काहीतरी आहे हे सांगण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. माझ्याकडे कार आहे, आय हॅव अ कार. तुमच्याकडे कार आहे, यू हॅव अ कार. तिच्याकडे पुस्तक आहे, शी हॅज अ बुक. समजतंय? ओके. तिच्याकडे पैसे आहेत, शी हॅज मनी. आमच्याकडे खूप वेळ आहे, वी हॅव लॉट ऑफ टाइम. समजतंय? तर अशा प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला या हॅवचा वापर करायचा आहे. ओके. आपण बघूयात आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. त्या वाक्यरचनेमधला पहिला प्रकार काय करूयात आपण बघूयात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. चला लक्ष द्यायचं बोर्डाकडे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याला मराठीमध्ये बनायचं होकारार्थी वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस ओ प्लस आर एस. ओके. या प्रकारचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट घ्यायचा आहे, हॅव किंवा हॅजचा वापर करायचं. हॅज कधी वापरायचं हे तुम्हाला माहित आहे. पुन्हा ऑब्जेक्ट आणि आर एस. ओके. रिमेनिंग सेंटेन्स आता बघूयात. सब्जेक्ट आय हॅव टाइम. आय हॅव टाइम माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे वेळ आहे. ओके. पुढचं वाक्य बघूयात आपण. यू हॅव टाइम. यू हॅव टाइम याला मराठीत काय म्हणायचं? काय म्हणायचं? तुमच्याकडे वेळ आहे. बरोबर आहे. पुढचं वाक्य आहे वी हॅव टाइम. याला काय म्हणायचं मराठीमध्ये? आमच्याकडे वेळ आहे. बरोबर आहे. आमच्याकडे वेळ आहे. आता ही साठी हॅव येईल का हॅज येईल? हॅज. ही साठी हॅज घ्यायचं तुम्हाला. ही हॅज टाइम. ही हॅज टाइम म्हणजे काय? त्याच्याकडे वेळ आहे. त्याच्याकडे वेळ आहे. शी हॅज टाइम तिच्याकडे वेळ आहे. ओके. इट हॅज टाइम त्याच्याकडे वेळ आहे. दे हॅव टाइम त्यांच्याकडे वेळ आहे. राहुल हॅज टाइम राहुलकडे वेळ आहे. समजतंय? कळलंय? ओके. क्लिअर आहे. आता माझ्याकडे गाडी आहे. आपण जे टू व्हीलर म्हणतो, माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव अ बाईक. तुमच्याकडे गाडी आहे, यू हॅव अ बाईक. ओके. आमच्याकडे गाडी आहे, वी हॅव अ बाईक. त्याच्याकडे बाईक आहे. त्याच्याकडे गाडी आहे, ही हॅज अ बाईक. समजतंय? ओके. या प्रकारच्या वाक्यरचना अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरल्या जातात. ओके. वाक्यरचनेचं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पुढे प्रत्येक टॉपिकवर 200 वाक्यरचना जे की मी व्हिडिओज अपलोड केले आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला 200 वाक्यरचना या टॉपिकवरती भेटतील. त्यामुळे काळजी करायचं नाही. समजतंय? आता आपण पुढचा प्रकार पाहूयात. निगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. निगेटिव्ह सेंटेन्स आता आपण बघूयात. निगेटिव्ह सेंटेन्सेस बोर्डाकडे बघायचं. निगेटिव्ह सेंटेन्स याला काय म्हणायचं मराठीमध्ये? नकारार्थी वाक्यरचना. ओके. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. यस प्लस डोंट ऑब्लिक डझंट प्लस ओ प्लस आर एस. ओके. समजतंय? आता बघूयात आपण. आय वाक्यरचना पाहूयात. आय डोंट हॅव मनी. आय डोंट हॅव मनी माझ्याकडे पैसे नाहीत. आय डोंट हॅव मनी म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत. हे पुढचं वाक्य येईल. यू डोंट हॅव मनी. You
डोंट हॅव मनी, तुमच्याकडे पैसे नाहीत. वी डोंट हॅव मनी, वी डोंट हॅव मनी, आमच्याकडे पैसे नाहीत. ही साठी काय येईल? डझंट. ही डझंट हॅव मनी, ही डझंट हॅव मनी, त्याच्याकडे पैसे नाहीत. शी डझंट हॅव मनी, शी डझंट हॅव मनी, म्हणजे तिच्याकडे पैसे नाहीत. इट डझंट हॅव मनी, त्याच्याकडे पैसे नाहीत. दे डोंट हॅव मनी, त्यांच्याकडे पैसे नाहीत. ओके, राहुल डझंट हॅव मनी, राहुलकडे पैसे नाहीत. समजा वाक्यरचना कराटे कळाले. ओके, माझ्याकडे पेन आहे, हो कराटे. माझ्याकडे पेन नाही, न कराटे. माझ्याकडे पैसे आहेत, हो कराटे. माझ्याकडे पैसे नाहीत, न कराटे. समजलंय? ओके, जेव्हा तुम्हाला म्हणायचंय माझ्याकडे पैसे आहेत तेव्हा आय हॅव मनी वापरायचं. जेव्हा म्हणायचं नाही तेव्हा आय डोंट हॅव मनी. क्लिअर आहे सर्वांना? समजलंय? आता आपण तिसरा प्रकार बघूयात, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. यामध्येच बघूयात आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स याला मराठीमध्ये म्हणायचं प्रश्नार्थक वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. डू ऑब्लिक डजचा वापर करायचा आहे. प्लस यस प्लस ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. सॉरी, यस झाल्याच्या नंतर हॅवचा वापर करायचा आहे. प्लस ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. ओके, बघा वाक्य कसं होतात. डू आय हॅव टाइम, डू आय हॅव टाइम, याला मराठीमध्ये म्हणायचं माझ्याकडे वेळ आहे का. काय म्हणायचं मराठीमध्ये? माझ्याकडे वेळ आहे का. माझ्याकडे वेळ आहे का. डू आय हॅव टाइम, माझ्याकडे वेळ आहे का. डू आय हॅव टाइम, माझ्याकडे वेळ आहे का. पुढचं वाक्य आहे डू यू हॅव टाइम, डू यू हॅव टाइम, तुमच्याकडे वेळ आहे का. डू वी हॅव टाइम, आमच्याकडे वेळ आहे का. डज ही हॅव टाइम, डज ही हॅव टाइम, त्याच्याकडे वेळ आहे का. डज शी हॅव टाइम, तिच्याकडे वेळ आहे का. डज इट हॅव टाइम, त्याच्याकडे वेळ आहे का. डू दे हॅव टाइम, त्यांच्याकडे वेळ आहे का. ओके, डज राहुल हॅव टाइम, राहुलकडे वेळ आहे का. समजतंय? जेव्हा तुम्हाला येस नो टाइप प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा तुम्हाला या प्रकाराचा वापर करायचा आहे. ओके, समजतंय? ओके, तुझ्याकडे कार आहे का. येस नो टाइप, हो किंवा नाही. समजतंय? डू यू हॅव कार. कळालंय? क्लिअर आहे सर्वांना? समजलंय? तुमच्याकडे एखाद्याकडे हे एखादी गोष्ट आहे का. ओके, हे विचारण्यासाठी तुम्हाला या प्रकारचा वापर करायचा. आता आपण पुढचा प्रकार बघूयात. निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. पुढचा प्रकार निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. वाक्याच्या सुरुवातीला डोंट वापरायचं आहे. ऑब्लिक डझंट वापरा. त्यानंतर प्लस यस प्लस हॅव वापरा. प्लस ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. ओके, तुला वाक्य बघायचं आपण. डोंट आय हॅव अ बुक, डोंट आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक नाही का. वाक्य होईल याचं बघा. माझ्याकडे पुस्तक नाही का. माझ्याकडे पुस्तक नाही का. पुढे वाक्य आहे डोंट यू हॅव अ बुक, तुझ्याकडे पुस्तक नाही का. डोंट वी हॅव अ बुक,
डोंट वी हॅव अ बुक. ओके, पुढे डोंट ही हॅव, सॉरी इथे डझंट वापरायचं तुम्हाला. ही साठी डझंट येईल ना. डझंट ही हॅव अ बुक. त्याच्याकडे पुस्तक नाही का. डझंट शी हॅव अ बुक. तिच्याकडे पुस्तक नाही का. ओके, डझंट इट हॅव अ बुक. त्याच्याकडे पुस्तक नाही का. डोंट दे हॅव अ बुक. त्यांच्याकडे पुस्तक नाही का. आणि डझंट राहुल हॅव अ बुक. राहुलकडे पुस्तक नाही का. समजतंय. ओके, या नकारार्थी वाक्यरचना आहेत. नकारार्थी प्रश्न तुम्हाला विचारताना या प्रकारचा वापर करायचा आहे. समजतंय. क्लिअर आहे. यामध्ये बऱ्याच वाक्यरचना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतील. चला, पुढचा प्रकार आपण घेतोय WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. बघा, लक्ष द्यायचं बोर्डाकडे बघा. आपण पुढे बघणार आहे. लक्ष द्या इकडे बोर्डाकडे. WH पुढचा प्रकार WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं WH प्रश्नार्थक वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. WH वापरा प्लस डू ऑब्लिक डज वापरा प्लस सब्जेक्ट वापरायचं आहे प्लस हॅव वापरा प्लस ओ प्लस RES आणि क्वेश्चन मार्क. ओके, बघा आता वाक्य कसं होईल. व्हॉट डू आय हॅव. व्हॉट डू आय हॅव, माझ्याकडे काय आहे किंवा माझ्याजवळ काय आहे. माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे काय आहे. व्हॉट डू आय हॅव. पुढचं वाक्य आहे व्हॉट डू यू हॅव. व्हॉट डू यू हॅव, तुमच्याकडे काय आहे. तुमच्याकडे काय आहे. ओके, पुढचं वाक्य आहे व्हॉट डू वी हॅव. आमच्याकडे काय आहे. व्हॉट डू वी हॅव, आमच्याकडे काय आहे. व्हॉट डज ही हॅव, त्याच्याकडे काय आहे. व्हॉट डज शी हॅव, तिच्याकडे काय आहे. व्हॉट डज इट हॅव, त्याच्याकडे काय आहे. व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे काय आहे. आणि व्हॉट डज राहुल हॅव, राहुलकडे काय आहे. ओके, आपण या WH मध्ये बऱ्याच प्रकारच्या वाक्यरचना विचारू शकतो की तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे. विच मोबाईल डू यू हॅव. ओके, तिच्याकडे कोणता मोबाईल आहे. विच मोबाईल डज शी हॅव. समजतंय. त्याच्याकडे कोणता मोबाईल आहे. विच मोबाईल डज शी हॅव. समजतंय. क्लिअर आहे. ओके, तुमच्याकडे कोणती कार आहे. विच कार डू यू हॅव. कळलं. तुमच्याकडे किती कार आहेत. हाऊ मेनी कार्स डू यू हॅव. हाऊ मेनी कार्स डू यू हॅव. त्याच्याकडे किती कार आहेत. हाऊ मेनी कार्स डज ही हॅव. समजतंय. या प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा आहे. आता आपण पुढचा प्रकार बघायचा आपल्याला. 6वा प्रकार शेवटचा WH निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. बघूयात आपण WH निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. WH निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं WH नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. आता हेच प्रश्न आपण निगेटिव्ह मध्ये विचारतो, नकारार्थी मध्ये विचारतो. ओके, बघूया आता. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. WH वापरायचं आहे प्लस डोंट वापरा ऑब्लिक डझंट वापरायचं आहे प्लस यस प्लस हॅव प्लस ओ प्लस RES आणि क्वेश्चन मार्क. ओके, पुढे वाक्य बघा आता कसं होईल. व्हाय डोंट आय हॅव अ कार. माझ्याकडे कार का नाही. वाक्य कसं होईल. माझ्याकडे कार का नाही. माझ्याकडे कार का नाही. ओके, व्हाय डोंट यू हॅव कार. तुमच्याकडे कार का नाही.
वाय डोंट वी हॅव कार, आमच्याकडे कार का नाही. वाय डझंट ही हॅव कार, त्याच्याकडे कार का नाही. वाय डझंट शी हॅव कार, तिच्याकडे कार का नाही. समजतंय. ओके, डोंट कुठं वापरायचं आहे आणि डझंट कुठं वापरायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये या प्रकारच्या वाक्यरचना होतात. तुमच्याकडे पैसे का नाहीत, वाय डोंट यू हॅव मनी. समजतंय. क्लिअर आहे. हॅव टॉपिक सर्वांना समजलंय. ओके, त्याच्यामध्ये 6 प्रकारच्या वाक्यरचना बघा. माझ्याकडे कार आहे, आय हॅव अ कार. माझ्याकडे कार नाही, आय डोंट हॅव अ कार. तुमच्याकडे कार आहे का, डू यू हॅव अ कार. तुमच्याकडे कार नाही का, डोंट यू हॅव अ कार. तुमच्याकडे कोणती कार आहे, विच कार डू यू हॅव. तुमच्याकडे कार का नाही, वाय डोंट यू हॅव कार. ओके, या सर्व 6 प्रकारच्या वाक्यरचना आपण या टॉपिक मध्ये वापरत असतो. सर्वांना समजले असतील. आता या टॉपिक वरती आपण 200 वाक्यरचना प्रॅक्टिस साठी जे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. समजलंय. ते तुम्हाला सेपरेट त्याचा अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला मग आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. चला.